दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी असणारा एक सण आहे. 9 दिवस आपण दुर्गा मातेची पूजा करून दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करतो, अशी परंपरा आहे. पण ही फक्त परंपरा आहे का? कारण ही गोष्ट खूप युगांअगोदर घडली होती, जी आजही आपण करतो. म्हणजे त्रेतायुगापासून ते कलियुगापर्यंत आपण दर दिवशी दसऱ्याला रावण म्हणून पुतळ्याला जाळतो, अशी एक परंपरा आहे. रावण हा केवळ एक राक्षस नव्हता, तर तो महान विद्वान, ज्योतिषी, शिवभक्त आणि एक बलवान योद्धा सुद्धा होता. म्हणूनच त्याला 10 डोक्याचं रूप होतं, जे की 4 वेद आणि 6 शास्त्रांचं प्रतीक मानलं जायचं. पण ज्ञान असूनही विवेक नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि त्याचं हेच ज्ञान अहंकारामध्ये बदललं आणि त्याची 10 तोंड 10 दुर्गुणांमध्ये बदलली, जी की रावणासोबत आपल्यामध्ये सुद्धा असतात. जी की आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, मान, मन, बुद्धी, अहंकार. हे सगळे दोष प्रत्येक मनुष्यामध्ये असतात. रावण जाळणे म्हणजे प्रत्येक माणसाने आपल्या नकारात्मक विचारांना आणि वाईट सवयींना जाळून टाकणं. खरा विजय हा बाह्य जगावर नाही, तर आपल्या अंतर्गत दोषांवर नियंत्रण मिळवण्यात आहे. म्हणूनच दसरा म्हणजे 10 दोषांचा नाश. म्हणूनच परंपरा करण्यासाठी करू नका, तर त्याच्या पाठीमागचा अर्थ समजून घ्या आणि त्या येणाऱ्या पिढीला सुद्धा सांगा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.